नमस्कार. कुंभमेळ्याचा विकास करताना धर्म बुडवतोय का आपण? ज्या हिंदू धर्माचा एक सगळ्यात मोठा एक हा उत्सव आहे, कुंभमेळा ज्याला म्हणतात, त्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवन, ज्याला तपोवन म्हणतात पण तिथे वन नसणार आहे अशी सगळी स्थिती इथे होणार आहे. आणि जी जागा खरं तर साधुग्रामसाठी राखीव आहे, इथं काही छोटी मोठी झाडं उगवली असतील, ती थोडीशी काढणं इथपर्यंत सत्सत विवेकबुद्धीला धरून आहे. पण आता तुम्ही माझ्या मागे जे झाड बघताय, या झाडानं कितीतरी कुंभमेळे बघितलेले असतील, कितीतरी इतिहास या झाडाकडे जमा आहे. एक तर चिंचेचं झाड आहे, खूप हळू वाढतं ते. त्या मागच्या झाडाचं खोडच तुम्ही बघितलं तर नगरपालिकेच्या उद्यान विभागातला एखादा येडा अधिकारी याचं वय सांगू शकेल. त्यामुळे जमिनीवर काम करणाऱ्या एखाद्या कुणाला तरी विचारलं तर तोही याचं वय सांगू शकेल. पण मला असं वाटतंय, प्रॅक्टिकली विचार करता, हे झाड याच्यावर फुली केली आणि हे तोडणारे सरकारचा विभाग हा जुन्या काळात काही द्वाड लोक एका सांड म्हणतो आम्ही ज्याला, वळू, त्या वळूला भांगाची पानं खाऊ घालायची. ती पानं खाऊ घातल्यानंतर तो उन्मत्त होऊन माज करायचा. तसाच माज शासनातली ही काही अधिकारी करतायत का? अगदी अक्कल गहाण ठेवली काय ह्या इतक्या जुन्या झाडावर फुली मारून हे झाड तोडणारे? बरं, इथं होणार काय? साधुग्राम. इथे येणार काय? कुटिया. अंबानीचा बंगला येणार आहे किंवा काय सो कॉल्ड जे तुम्ही म्हणता तसं काही प्रकार नाही. मग कुटिया ही झाडाखाली व्यवस्थित आहे, झाडाच्या बाजूला व्यवस्थित आहे का? तर 100%. बरं, ह्या सगळ्या कुटियांना व्यवस्थित करून हे बघा, प्रत्येक नाशिक केअर हा कुंभमेळ्याचा होस्ट आहे. कुंभमेळा आपल्याला चांगला करायचाच आहे, तो आपल्या शासन प्रशासन सगळं या तयारीसाठी लागलं आहे, चांगलीच गोष्ट आहे. पण हा उन्मत्तपणा, हा अक्कल गहाण ठेवून वागण्याचा हा जो स्वभाव आहे, हा प्रशासनानं सोडावा. आणि इतक्या मोठ्या झाडांना कापण्याची जर प्रशासनाची भूमिकाच असेल तर नाशिकचा वृक्षप्रेमी, नाशिकचा निसर्गप्रेमी हे होऊ देणार नाही. या सगळ्या बाबतीत आम्ही सगळे एकत्रित येऊन लवकरच एक आंदोलनाची दिशा ठरवतोय. 1700 झाडं तोडू नका आमचं असं अजिबातच म्हणणं नाही. पण इतकी अक्कल गहाण ठेवली का तुम्ही? मला परत म्हणावं लागतं की असं झाड तुम्हाला तोडावं लागतंय. जर असं होतच असेल तर त्या जागेवर बसलेल्या बेअक्कल अधिकाऱ्याला मी परत एकदा बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, असं जर होतच असेल तर त्या बेअक्कल अधिकाऱ्याला बदलण्याची गरज आली आहे. प्रशासनातले योग्य लोक तो निर्णय घेतील आणि या साधुग्रामला, तपोवनाला तपोवन म्हणूनच ठेवतील. आणि तपोवन हे एकेका झाडानं वन तयार होतं, झाडांचा बळी घेऊन नाही. जर प्रशासन ऐकणार नसेल तर आम्हाला पर्याय वेगवेगळ्या मार्गानं प्रशासनापर्यंत पोहोचवावे लागतील. पण ही सगळी झाडांची कत्तल 100% होणार नाही. धन्यवाद. जय हरी.